नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आपण जी चालू घडामोडीची सिरीज चालू केलेली आहे त्यातील आपला आज 7व्या क्रमांकाचं लेक्चर आहे आणि त्यातील आज आपण प्रश्न बघणार आहोत। बघा, अगोदरच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला जो प्रश्न दिलेला होता तो बघूया अगोदर। परकीय गुंतवणूक मध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? परकीय गुंतवणूक जी केली जाते त्याच्यामध्ये आपल्या भारतातील कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? पर्याय दिलेले आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि चौथा पर्याय दिलेला आहे महाराष्ट्र। बाळांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र। बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट केलं आहे, ते अगदी बरोबर आहे की महाराष्ट्र हे परकीय गुंतवणूक मध्ये पहिल्या क्रमांकावर राज्य आहे। आपल्याला पहिल्या क्रमांकाचं राज्य तर मिळालंय की महाराष्ट्र हे कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? परकीय गुंतवणूक मध्ये पहिल्या क्रमांकाचं आहे। पण आपण क्रमाने 1, 2, 3 असलेलेही राज्य बघून घेऊया। तर दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे कर्नाटक। कर्नाटक हे दुसरी क्रमांकाचे राज्य आहे, हे पहिले राज्य आहे। त्याच्यानंतर आहे दिल्ली, दिल्ली आहे तिसऱ्या क्रमांकावर। महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली। चौथ्या क्रमांकावर आहे गुजरात राज्य, चौथ्या क्रमांकावर आहे। आणि त्याच्यानंतर 5व्या क्रमांकावर आहे तमिळनाडू। बघा, आपण इथे सर्व 1 ते 5 नंबरचे सर्व बघितले क्रमाने की पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे, दुसऱ्या क्रमांक परकीय गुंतवणूक मध्ये आहे कर्नाटक, तिसऱ्या क्रमांकाला आहे दिल्ली, चौथ्या क्रमांकाला गुजरात आणि 5व्या क्रमांकावर आहे तमिळनाडू। पण अव्वल स्थानावर कोण आहे? तर आपला महाराष्ट्र। चला, आजच्या सिरीज मधला आपला पहिला प्रश्न आहे AI म्हणजे काय? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। येणार म्हणजे येणार, हा प्रश्न येणार। आपण म्हणतो ना ट्रिपल स्टार्ट कर, हमखास हा प्रश्न येणार। कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आपल्याला दिसणार। AI म्हणजे काय? पर्याय दिलेले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्ट इंटेल, आर्टिस्टिक इंटेल आणि आर्किटेक्चुरल इंडिया। तर बाळांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे। रट्टा मारून घोकंपट्टी करून पण या प्रश्नाचं उत्तर पाठच करायचंय, स्पेलिंग बघायचे, आपल्याला जे फुल फॉर्म विचारलाय तो व्यवस्थित सांगायचा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच आपलं काय आहे? तर AI आहे। हे आपल्याला पाठ करायचंय, पर्याय क्रमांक 1। नेक्स्ट, आशियाई महिला कबड्डी स्पर्धा 2025, ज्या महिलांच्या आशियाई कबड्डी स्पर्धा झाल्या 2025 ला, तर ती कोणी जिंकली असं विचारलंय। पर्याय दिलेले आहेत नेपाळ, अमेरिका, भारत आणि चौथा पर्याय दिलेला आहे श्रीलंका। तर आशियाई महिला कबड्डी स्पर्धा 2025 चा विजेता आहे भारत, पर्याय क्रमांक 3। महिलांचा भारत हा संघ विजयी झालेला आहे 2025 च्या आशियाई कबड्डी स्पर्धेमध्ये। आपल्याला विजेता विचारलाय, आपण उपविजेता पण बघूया। विजेता भारत आहे, तर उपविजेता कोण? कधी कधी उपविजेता विचारला जातो, विजेता नाही विचारला जात। तर कबड्डी मध्ये उपविजेता आहे इराण। ओके, इराणचा जो संघ आहे तो या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला आहे। मग या स्पर्धा म्हणजे तो पराभव कसा झाला आहे? तर 32-25 अशा पॉइंटने हा विजय पराभूत झालेला आहे, 32-25। अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की भारताची कर्णधार कोण होती? या संघाची भारताची कर्णधार आहे सोनाली शिंगटे। जे कबड्डीचा जो संघ होता त्या संघाची भारताची कर्णधार सोनाली शिंगटे, नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। विजेता आहे भारत, उपविजेता इराण। कसे पॉइंट मिळालेले होते? तर 32-25। भारताची कर्णधार आहे सोनाली शिंगटे। ओके, चला तर पुढचा प्रश्न बघूया। HSRP चा पूर्ण अर्थ काय? अगदी महत्त्वाचा प्रश्न हाही या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास हा प्रश्न दिसणार आहे आपल्याला। हमखास येणार म्हणजे येणार, तुम्हाला विश्वास देऊन सांगते, चॅलेंज देऊन सांगणार, हा प्रश्न कुठेतरी येणार। HSRP चा पूर्ण अर्थ काय? तर बघा, पर्याय दिलेले हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन पोल, 3rd नंबरचा पर्याय दिलाय हायपर सेपरेट रेट प्लेट आणि चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी नाही। तर बाळांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे HSRP चा फुल फॉर्म हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट।
पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता HSRP हे कशासाठी आहे, तर वाहनांची जी आपल्या गाड्यांची जी नंबर प्लेट आहे ना त्याच्यासाठी असलेले हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे. मग ही जी प्लेट बनवली जाते याच्यावर तरी प्रश्न विचारला जाणार का, ही जी प्लेट असते ना ही प्लेट त्याच्यामध्ये कोणत्या धातूचा वापर केलेला आहे, तर त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमचा वापर केला आहे. कोणत्या धातूचा वापर केला आहे, ॲल्युमिनियमचा वापर केला आहे. मग ही जी HSRP प्लेट आहे ही कोणासाठी बंधनकारक आहे, तर बघा ही 2019 सालापासून येणाऱ्या सर्व नवीन वाहनांसाठी काय आहे, ती बंधनकारक आहे. 2019 सालापासून जे आलेले आहेत त्या सर्वांसाठी बंधनकारक आहे. बघा अजून एक पुन्हा महत्वाचा प्रश्न की वाहन आली, गाड्या हा विषय आला की आपल्याला लक्षात पाहिजे, आपण म्हणतो की आपण जर वाहतुकीचे नियम पाळले नाही, हेल्मेट वापरलं नाही तर आपल्याला दंड होतो. चुकी केली, गुन्हा केला तर तिथे कुठंतरी शिक्षा होणार, दंड होणार. तसंच जर ही HSRP प्लेट वापरण्यात आली नाही, कारण ती बंधनकारक केली आहे, जर ती आपण वापरली नाही तर आपल्याला 5 ते 10 हजारापर्यंतचा दंड होऊ शकतो. किती? 5 ते 10 हजार रुपयापर्यंतचा दंड आपल्याला होऊ शकतो जर HSRP प्लेट नसेल तर. नेक्स्ट, भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोणत्या शहरात सुरू झाले? पर्याय दिलेले आहेत गुरुग्राम, पुणे, दिल्ली आणि चौथा पर्याय दिलेला अहिल्यानगर. तर भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र हे गुरुग्राम या ठिकाणी सुरू झाले. मग हे गुरुग्राम कुठे आहे, तर हरियाणा राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचंय. बघा पुणे आपलं विद्येचं माहेरघर आहे, दिल्ली हे आपल्या भारताची राजधानी आहे, अहिल्यानगर जे अहमदनगरचं नाव बदलून नवीन ठेवण्यात आलं आहे ते काय आहे, अहिल्यानगर. आपल्याला हेही प्रश्न परीक्षेला विचारले जाणार. अहमदनगर असेल किंवा औरंगाबाद असेल, औरंगाबादचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं, छत्रपती संभाजीनगर. अहिल्यानगर हे अहमदनगरचं नाव बदलून ठेवण्यात आलं. हे प्रश्न हमखास विचारले जाणार. चलो नेक्स्ट, 2025 ला कोणत्या भारतीय शहरात इंटरनॅशनल फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता? पर्याय दिले आहे कोल्हापूर, मुंबई, सातारा आणि जयपूर. तर बघा 2025 ला जो भारतीय शहरात इंटरनॅशनल फेस्टिवल झाला तो मुंबई या शहरात आयोजित करण्यात आला होता, जी आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे. पुन्हा कोल्हापूर आपण बघितलेलं आहे, कोल्हापूर प्रसिद्ध महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर आहे तिथे, तसंच त्याला कुस्तीगिरांचा जिल्हाही म्हटलं जातं. त्याच्यानंतर सातारा, बघा सातारा या ठिकाणी आता आपलं 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. कुठे? सातारा. पुन्हा सातारा या पुन्हा सातारामध्येच वाई या ठिकाणी मराठी संशोधन केंद्र आहे. त्यानंतर जयपूर इथे काय, जयपूर कशाबद्दल म्हटलं जातंय, तर जयपूर ही आपले काय आहे, गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातंय, गुलाबी शहर. चलो नेक्स्ट, 61वे महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला? पर्याय दिलेले आहेत भेरा, आशा, जग्गू आणि जुलियट आणि चौथा पर्याय दिलेला आहे श्यामची आई. आपल्याला क्रमांक सांगितलेला 61वे महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? भेरा या चित्रपटाला मिळाला आहे. त्याचबरोबर बघा उत्तर तर मिळालंय, दुसरा पर्याय दिलेला आशा. आशा हेही एका चित्रपटाचं नाव आहे, पण या आशा चित्रपटामध्ये अभिनय केलाय, काम केलंय ते एक अभिनेत्रीने, कोणत्या? रिंकू राजगुरू. मग रिंकू राजगुरूलाही या पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, पण कशासाठी? आशा या चित्रपटात केलेल्या अभिनयासाठी. ओके. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे जग्गू आणि जुलियट. मग जग्गू आणि जुलियट जो आपला चित्रपट आहे, तर या चित्रपटामध्ये अमेय वाघ या कलाकाराने अभिनेत्याने जो एक काम केलंय त्याबद्दल त्याला पुन्हा पुरस्कार मिळालाय सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा. पण कोणत्या चित्रपटातल्या? जग्गू आणि जुलियट या चित्रपटातील अभिनयासाठी. पुन्हा पर्याय क्रमांक 4 आहे श्यामची आई. मराठी क्षेत्रातील चित्रपटातील पहिला राष्ट्रपती पदक विजेता चित्रपट कोणता?
तर श्यामची आई. मग श्यामची आई नाव आलंय तर अजून एक प्रश्न येतोय, श्यामची आई पुस्तकाचे लेखक कोण? तर आपल्याला तिथे उत्तर आलं पाहिजे साने गुरुजी. हे पुस्तकाचे सांगितलं मी, श्यामची आई चित्रपटाचे नाही. श्यामची आई चित्रपटाचे म्हटलं तर त्याचं उत्तर येतंय आचार्य अत्रे, आणि पुस्तकाचे म्हटलं तर उत्तर आहे साने गुरुजी. नेक्स्ट, अर्धकुंभ किती वर्षांनी भरतो? छान प्रश्न विचारलाय. याच्यावरही आपल्याला ह्या वर्षीच्या परीक्षेमध्ये कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात हमखास प्रश्न विचारला जाणार आहे. हा हमखास प्रश्न विचारणार. कुंभमेळा, महाकुंभमेळा, सिंहस्थ कुंभमेळा की अर्धकुंभ? पर्याय पण दिलेले आहेत बघा आपल्याला, 12, 6, 144 आणि 3. बघा अर्धकुंभ विचारला आहे तर अर्धकुंभ हा 6 वर्षांनी भरला जातो. मग सिंहस्थ कुंभमेळा असतो हा किती वर्षांनी भरला जातो? 12 वर्षांनी. 144 वर्षांनी काय असतो तर महाकुंभमेळा असतो, आणि हा फक्त आणि फक्त कोणत्या ठिकाणी भरला जातो तर तो प्रयागराज या ठिकाणी भरला जातो. आणि 3 काय आहे तर भारतात कुंभमेळा भरतो आपल्याला माहिती 4 ठिकाणी भरतो. ते 4 ठिकाण म्हणजेच प्रयागराज, दुसरा आहे हरिद्वार, तिसरा आहे उज्जैन आणि चौथा आहे नाशिक. मग ह्या ज्या 4 ठिकाणी हा कुंभमेळा भरतो तर हा दर 3 वर्षानंतर एका ठिकाणी आहे. म्हणजे भारतात दर 3 वर्षांनी कुंभमेळा भरतो 4 ठिकाणी, म्हणजे 4 त्रिक 12. मग सिंहस्थ कुंभमेळा एका ठिकाणी किती वर्षांनी येतो तर 12 वर्षांनी. तेव्हा त्याला सिंहस्थ म्हणतात, तेव्हा त्याला सिंहस्थ म्हणतात. 6 वर्षांनी असतो तो अर्ध, आणि हा भारतात दर 3 वर्षांनी. चलो नेक्स्ट, जपान अकादमी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात भारताच्या कोणत्या चित्रपटाची निवड केली गेली? पर्याय दिले आहे लापता लेडीज, दुसरा पर्याय दिला आहे श्वास, देऊळ आणि तानाजी. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जपान अकादमी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात लापता लेडीज या चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. मग इथे श्वास, देऊळ हे 2 नावं दिसतात, हेही चित्रपटांचेच नावं आहे. मग यांच्या बाबतीतही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑस्कर नामांकनासाठी पाठवलेला पहिला मराठी चित्रपट कोणता? तर त्याचं उत्तर आहे श्वास. ऑस्कर नामांकनासाठी पाठवलेला पहिला मराठी चित्रपट पहिला मिळाला आपल्याला श्वास 2004. मग आपल्याला दुसराही पर्याय दिसतोय देऊळ. मग देऊळ हा काय आहे तर ऑस्कर नामांकनासाठी पाठवलेला दुसरा मराठी चित्रपट. मग आपल्याला दोन्ही नावं लक्षात ठेवायचे. जसं आपल्याला जपान अकादमी चित्रपट पुरस्कारासाठी विचारलंय तसं हा ऑस्कर नामांकनासाठी विचारलं तर पहिला आहे श्वास, दुसरा आहे देऊळ. 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून कोणाची निवड किंवा नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय दिले आहेत डॉक्टर नितीन करीर, दुसरा पर्याय दिलेला आहे मुकेश खुल्लर, तिसरा पर्याय आहे दत्तात्रेय भरणे आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर बघा 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा दत्तात्रेय भरणे जो आपल्याला पर्याय क्रमांक 3 दिसतोय, तर यांच्याकडे नव्यानेच एक पदभार देण्यात आलेला आहे, तो म्हणजे कृषी मंत्री. सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत तर दत्तात्रेय भरणे. मग माजी कृषी मंत्री विचारलं तर त्याचं उत्तर काय येणार आहे? माणिकराव कोकाटे. दत्तात्रेय भरणे म्हटल्यानंतर कृषी मंत्री, आता नव्याने देण्यात आलेलं पद आपल्याला लक्षात ठेवायचंय. चलो नेक्स्ट, वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेच्या अभ्यासासाठी केंद्र सरकारने कोणत्या माजी राष्ट्रपतीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे? पर्याय दिलेले आहेत प्रतिभाताई पाटील, रामनाथ कोविंद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यापैकी नाही. अतिशय छान प्रश्न आहे, परीक्षेला येणार, कारण आपल्याला राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली विचारले आणि माजी राष्ट्रपती आहे प्रतिभाताई पाटील, रामनाथ कोविंद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तिघही आपले माजी राष्ट्रपती आहेत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय. नंतर आपण त्याच्याविषयी विश्लेषण, अधिक माहिती बघूया, स्पष्टीकरण बघूया तीनही राष्ट्रपतींच्या बाबतीत. त्यानंतर आपण पुढच्या नेक्स्ट सिरीज मध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा, प्रश्नांची उत्तरं शोधा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.